हे बघा सुरा, इकडं नाना आणि या साईडला मक्की तोडते. हे बघा आपल्याला मक्की असते. सुरा पण येऊन गेला ना, एकदम 3 साडे एकदम चालल्या जात आहेत डायरेक्ट आता. जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सकाळचे 6:30-7 वाजलेले आहेत आणि आपण शेतामध्ये आलो होतो. आज आपली मक्की खुडायचं काम चालू आहे. बघा या साईडला ही जी मक्की ही खुडायचं काम चालू आहे. ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. बघा इकडं मम्मीन त्या आतमध्ये आहेत, मी दाखवतो तुम्हाला. आज मक्की कशी खोडतात हे सगळं तुम्हाला प्रोसेस दाखवण्यात येईल. हे बघा या साईडला मम्मीन ते आहेत. पूर्ण मक्कीमध्ये जाऊन आधी मक्की खोडावी लागते, नंतर हे जे काही चारा असेल ह्याला कापायचा. टोटल 4 प्रोसेस आहे त्याच्या. बघूयात आपण आता एक प्रोसेस. आज आपली पहिली प्रोसेस आहे मक्की खुडायचं. हे बघा या साईडला हे अशी मक्की कापून खाली ठेवली जाते. बघा ही सगळी या साईडला मक्की ठेवलेली आहे. मागे पण अजून ठेवलेली असेल. बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो या साईडला. बघा हे बघा अशा प्रकारे मक्की ठेवली जाते आणि पूर्ण आतमध्ये एक एक झाडाची मक्की जी असते ती पूर्ण तोडावी लागते. बघा आता इथं मम्मी त्या तोडतायत या साईडला. बघा आणि पूर्ण पॅक करावं लागतं आपल्याला कपडा. पूर्ण फुल बाहेरचा कपडा घालायचा, कारण हे जे पानं असतात ना, हे पानामुळे आपलं अंग चिरू शकतं. थोडंफार नॉर्मल लागतं आपल्याला, तर त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित करावं लागते. बघा इकडं मम्मीन त्या. चला आता आपण पण तोडणार आहोत. एक साठी घ्यावं लागेल. पूर्ण खतरनाक काम आहे पण हे. किती टाइम लागेल का मला आता. बघा इथं टाकतायत मम्मीन त्या. असे तोडून खाली टाकावे लागतात व्यवस्थित एका ठिकाणी. आणि पप्पान ते ना त्या साईडला आहेत. बघा आपण चला तिकडे जाऊयात पप्पान त्यांच्याकडे. हे बघा साईड इकडं नाना. हे बघा इथं या साईडला मक्की तोडून टाकतायत. पूर्ण फुल मक्की. बघा एवढ्या दाट मक्कीमध्ये एक मक्की तोडावी लागते. बघा या साईडला ठेवतायत. खतरनाक काम आहे बघा. एवढ्या दाट मक्कीमध्ये मध्ये घुसून एक मक्की आपल्याला जो कणीस असतो ना तो तोडावा लागतोय. चला आता आपण त्या साईडनं जाऊयात. आपण पण एक लाईन पकडूयात आपण पण. चला गाईज आपण पण आता तोडायला सुरुवात करूयात. बघा इथं या प्रकारे आपल्याला मक्की असते. या साईडला आपण गोळा करूयात त्याला. बघा या साईडला कशी या प्रकारे फक्त आपल्याला तोडून ठेवायच्या आहेत खाली. जे कोरड्या मक्की आहेत ना त्या फटाफट तुटत आहेत, पण ओली मक्की जी आहे ना ती थोडी तोडायला प्रॉब्लेम येतो. नाही तर काय फटाफट एका ह्याच्यातच तुटून जातात. बघा या प्रकारे आपल्याला मक्की तोडायची असते. जी ओली मक्की आहे ना तिला थोडासा वेळ लागतो, कारण ती लवकर तुटत नाही. कोरडी मक्की जी असते ती बघा लगेच तुटते. या प्रकारे हे बघा. चला आता आपण पूर्ण तोडूयात. हे एक मक्की पूर्ण तोडावी लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळानंतर. चला काहीच सुरा पण येऊन गेला बघा इकडं मक्की तोडायला. बैलांना चारा पाणी करायला गेला होता तो. हे बघा या साईडला तो पण येऊन गेला. खतरनाक काम आहे बाई. पण सुराला काय एवढं कामाचं नंतर काय माहिती बाई. नुसता जबरदस्त करतोय बघा. माझ्या नंतर आला पुढे चालला गेला. चला आता आपण पण थोडं पूर्ण आतमध्ये येऊन गेलो. आपण एक कणीस आपल्याला तोडायचं इथं. हे बघा पुढे पण गेला तो. बघा या प्रकारे तोडावं लागते कणीस. झाली आपल्यावाली लाईन लागली या ठिकाणी. बघा एक पूर्ण साठी घेऊन यावे लागते इकडं. हे दोन आता हे पप्पा आणि हे मम्मी घेऊन गेले. आता ही साठी बघा एक सुरा घेऊन चालला. लय मोठी साठी येणार सुरा. हे बघा इकडं या प्रकारे एक मक्की. बघा सुरा पण येऊन गेला ना. एकदम 3 साडे एकदम चालल्या जात आहेत डायरेक्ट. आता 9-10 वाजेपर्यंत होऊन जाईल आपल्याला हे पूर्ण तुकडं, कारण खूप जास्त वेळ तर काय लागत नाही. मध्ये गेल्यानंतर खूप खतरनाक काम आहे. पण हे बघा हे सगळे हात बघा कसे होऊन गेले. हे बघा सगळे काड्या वगैरे फुल बाहेर आहेत, त्याच्यामुळे तर काही प्रॉब्लेम येत नाही. हाफ बाय घालून जर आलेत तर विचारच करायचा काम आहे मग. बघा
जबरदस्त काम आहे भाई. एक 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 मक्की आपल्याला काढावी लागते या ठिकाणी. आणि ह्याची पूर्ण प्रोसेस कशी केली जाते मी तुम्हाला ती थोडक्यात सांगणार आहे. बघा आता जे मक्के दिसत आहेत ना ते आधी खुडल्या जातील आणि त्यानंतर हा जो तोटा दिसतोय म्हणजे बैलांसाठी जो चारा आहे तो आधी कापला जाईल. ही सेकंड प्रोसेस असेल आपली. आणि तो कापलेला जो चारा आहे तो परत उचलायचा, ही थर्ड प्रोसेस. आणि मग सगळ्यात नंतरची जी लास्ट प्रोसेस असणार आहे आपली फोर्थ, ही जी खाली ठेवलेली मक्की ही गोळा करायची. म्हणजे टोटल 4 प्रोसेस आपल्याला करायच्या आहेत या ठिकाणी. कारण मक्की कापताना ह्या 4 प्रोसेस आपल्याला कराव्याच लागतात. आधी मक्की खोडायची, नंतर मक्कीला ज्या कापायच्या आहेत, पूर्ण जो चारा असतो तो पूर्ण कापायचा आहे. आणि थर्ड प्रोसेस असणार आहे जो कापलेला चारा आहे तो संपूर्ण गोळा करायचा. त्यानंतर मग सगळ्यात शेवटी जे खाली आपण आता मक्की खोडून ठेवतोय ना ती मक्की पुन्हा गोळा करायची आपल्याला. म्हणजे अशा टोटल 4 प्रोसेस असणार आहेत. बघूयात आता पहिल्या प्रोसेसला आपल्या तर सुरुवात होऊन गेली आहे. मक्की खोडायचं काम झालंय. नंतर मग आपण ही खोडलेली जे उभी राहिलेली मक्की हिला परत कापायची आहे, कारण बैलांना चारा पण होऊन जाणार आहे. ठीक आहे, चला करूयात आता परत आपण पण सुरुवात मक्की खोडायला. बघा काही इकडं कसं काम चालू आहे. बघा इकडं हे पप्पा ते ह्या साईडला बघा इकडे मम्मी ते येतात आतमध्ये एक 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 साठी पकडलेली त्यांनी तोडण्यासाठी. इकडं सुरेश हे बघा खतरनाक हाल होते गाईज. पण इथं हे सोपं काम नाही हे. एवढ्या मक्कीमध्ये असं काम करायचं. एक 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 साठी घेऊन जायची. ते साठी बी लय मोठमोठ्या ना काय हा गाईज. ही साठी ना बघा इथून इथपर्यंत पूर्ण तिथपर्यंत ती साठी एक साठी मोडतच जीवावर जाऊन ते. चला आता करूयात आपण पण सुरुवात. ही लाईन घ्यायची आपल्याला. निम्मे वावर झाला आपला, आता अजून निम्मे बाकी आहे. हे बघा मम्मी ते एक एकच साठी झाला रे. मग लवकर फास्ट जाईल. आधी काय केलं गाईज, एक साठी 2 जणांनी पकडली होती. म्हणजे 2च साठ्या, 4 जण आहेत ना आम्ही. आता 4 जण आहेत. एक एक साठी पकडली ना डायरेक्ट 4 जण. म्हणजे 4 साठ्या डायरेक्ट एकत्र जातील डायरेक्ट. हे बघ इथं घाणबिलं काय जबरदस्त आहे. काय ते चिटके असतात का हे बघा या साईडला हे चिटके. त्याच्यामुळे ना मी बघा पॅन्ट पण वर करून घेतली, कारण खाली ना हे बघा याशी चिटके लागतात. हे बघा सगळं पॅन्टला. सो चला आता करूया सुरुवात. आता 4 राती आहेत डायरेक्ट, एकदम 4 राती जातील इकडनं. इथनं पूर्ण खुडल्या गेले. आता फक्त 5 साठ्या राहिल्या आहेत. एवढ्या 5 साठ्या तोपर्यंत पाणी प्यायला आहेत. बघा इकडं सगळे अजून 5 साठ्या बाकी आहेत. तरी पण तोपर्यंत म्हटलं चला आता तहान लागली सर्वांना. सुरा पाणी घेऊन आला. पाणी पितायत बघा. ग्लास पण नाही, एल्बोनेच पाणी प्यायचं काम चालू आहे. तू नाका टाक पाणी. नाका टाक ना. चला गाईज आता हे झालं की एवढ्या 5 साठ्या तोडायच्या आहेत. मी तर बसलो होतो मस्तपैकी. आता हेच तोडतायत. चला गाईज मम्मी पप्पा ते तिकडं मक्की तोडतायत. सुरेश पण आपल्या आली जीवावरती बाबा. आता मी मस्तपैकी सावलीमध्ये येऊन बसलो. चिंचच्या सावलीला बघा मस्त झाड आहे आपलं. सो म्हटलं चला आता थोडा आराम करूयात, कारण 2च साठ्या राहिलेल्या होत्या. आता तेव्हा पण होतील, थोडाच वेळ राहिला आहे. थोड्या वेळात होतीलच ते कंप्लीट काम पूर्ण. आणि ते काम झालं की मग आपण घरी जाणार आहोत, कारण अजून आंघोळ करायची पण बाकी. सकाळी सगळेजण आलेले होते. सो म्हटलं चला आता थोड्या वेळ सावलीत पण बसू, कारण आपल्याला काही एवढं काम जमत नाही. जेवढं होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो. फक्त थोडीशी मदत होते घरच्यांना पण. सो चला आता ते करतायत, आपण थोडा वेळ आराम करूयात आणि पूर्ण काम झालं की तुम्हाला पुन्हा दाखवूयात की काम कशा प्रकारे आपलं फिनिश होणार आहे ते. आज फायनली संपूर्ण मक्की तोडल्या गेली. बघा इथं शेवटची लाईन चालू आहे. बघा इथं कसे तोडतायत मक्कीन ते. हे बघा सुरा, इकडं नाना, आणि या साईडला मक्की तोडते. हे बघा झाले आता सर्वांचं काम झालंय मस्तपैकी. हे बघा झालंय फिनिश. आता आपण मस्तपैकी घरी जाणार थोड्या वेळामध्ये. चला गाईज मग थांबूयात आपण. आणि नक्कीच
व्हिडिओ कशा प्रकारे वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.